भारत सरकारने अजूनही अधिकृतरित्या युद्ध सुरू केले नाही। भारताने अधिकृतरित्या युद्धाची कोणतीही घोषणा केलेली नाही। अधिकृतरित्या युद्धाची घोषणा करायची असेल तर ती राष्ट्रपतींना करावी लागते। राष्ट्रपतींनाही केंद्र सरकारचा रिकामंडल यासाठी लागत असतो, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी दिली आहे। मुळात अधिकृतरित्या युद्ध जे आहे अजूनही भारत सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलं नाही। आणि आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर पाकिस्तान सोबत जी युद्ध झाली या कुठल्याही युद्धामध्ये अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली नव्हती। भारताचं कॉन्स्टिट्यूशन जर आपण लक्षात घेतलं तर त्यामधलं फक्त एकच कलम आहे, ते म्हणजे आर्टिकल 352, ज्यामध्ये एक प्रकारे राष्ट्रीय आणीबाणी कशा प्रकारे लागू करता येते याविषयी ते कलम आहे। आणि त्यामध्ये युद्ध किंवा युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची आणीबाणी लागू करता येते अशा प्रकारचं मेन्शन आहे। आणि जर खरोखरच अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी करायची असेल तर राष्ट्रपती महोदया, ज्या सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस सरसेनापती मानल्या जातात आपल्या आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या, त्यांच्या माध्यमातून अधिकृतरित्या ही घोषणा केली जाते। पण राष्ट्रपती महोदयांनी अशा प्रकारची घोषणा करण्याच्या आधी आपलं जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटचं रिकमेंडेशन तशा प्रकारे असावं लागतं आणि त्या आधारावरच राष्ट्रपती महोदया तशा प्रकारची घोषणा करू शकतात। मुळातच हा सगळा थेरॉटिकल कॉम्पोनंट आहे। आतापर्यंतचा इतिहास पाहता कधीही अधिकृतरित्या युद्धाची घोषणा झाली नाही। 1971चा असो, 1999 असो, 1965 असो किंवा 1962 असो, या सगळ्याच कंडिशन मध्ये कधीही अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी झाली नाही। पण अधिकृतरित्या युद्धाची घोषणा जरी झाली नसली तरी ज्या प्रकारचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला हासिल करायचे आहेत, ज्या प्रकारचं एक प्रकारचं स्पेशल मिलिटरी ऑपरेशन आपण दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सुरू केलेलं आहे, त्यासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याची आपल्या आर्म्ड फोर्सेसची तयारी आहे, हे मागच्या 3 दिवसाच्या आपल्या एक्सपिरियन्सवरून, अनुभवावरून आपल्याला सांगता येईल।